नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख होती काल दिनांक 28 डिसेंबर 2024. ती तारीख संपलेली आहे. आज आहे दिनांक 29 डिसेंबर 2024. तर आता आपल्याला काय करायचं आहे की तारीख वाढलेली आहे का नाही ती चेक करायचं आहे. ठीक आहे, एक्सटेंड झाल्या का तारीख, किती तारखेपर्यंत एक्सटेंड झाले हे आपल्याला चेक करायचे. आता मी जसं चेक करतो तसं तुम्ही प्रत्येक वेळासुद्धा चेक करू शकता, तुम्ही स्वतःही चेक करू शकता. त्याच्यासाठी डायरेक्ट सुरुवातीपासून सांगतो. कुठल्याही ब्राउझरवर क्रोम, पुन्हा मायक्रोसॉफ्ट एज, ओपेरा मिनी, फायरफॉक्स, कुठल्याही ब्राउझरवर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आपल्याला. वेबसाईट्स आहे asm.ycmou.org. आता हे व्हिडिओ .in ओके. हां, तर हे स्मार्टफोन म्हणून व्हिडिओ बनवत असल्यामुळे सर्च रिझल्ट ऑटोमॅटिक येतात खाली, किंवा अगोदरच्या हिस्ट्रीमधले सुद्धा सर्च रिझल्ट येतात. तुम्ही जर गुगलवरून वगैरे केलात सर्च तर तुम्हाला एंटर बटन दाबावं लागेल. ठीक आहे, आता इथं पण आपण ऑलरेडी आले तरी पण ह्याच्यावर दाबू डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट पोहोचू आपण. त्याच्यामध्ये गुगलमध्ये एंटर बटन दाबावं लागते. ही होम पेज आहे. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. लास्ट डेट टू सबमिट होम असाइनमेंट इज 3/1/2025. म्हणजे थोडक्यातच होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची सर्वच कोर्सेस जेवढे काही कोर्सेस आपण ऑनलाईन सबमिशन करणार आहोत त्या सर्व कोर्सेसची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि नवीन मुदतवाढ वाढवल्यानंतर नवीन होम असाइनमेंट सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 3 जानेवारी 2025. 3 जानेवारी 2025 रोजी रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून टाकायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर तारीख वाढणार नाही, कारण परीक्षा चालू होतात काही दिवसानं. त्याच्यासाठी ही शेवटची तारीख आहे. ज्यांचं कोणाचं राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर ह्याच वेबसाईटहून आपल्या लॉग इनमध्ये जाऊन अगोदर आन्सर बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून घेऊन त्याच्यावर आपल्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये होम असाइनमेंट लिहायचं आहे आणि परत ह्याच वेबसाईटवर येऊन आपल्या लॉग इनमध्ये परत जायचं आहे आणि तिथं सबमिट ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला माहीत नाही तारीख वाढली अशा सर्व आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. काही स्टडी सेंटरला सुद्धा माहीत नाही अशा स्टडी सेंटरच्या सरांनासुद्धा ही शेअर करा. मोस्ट स्टडी सेंटरच्या सरांना माहीत असतं. ज्यांच्याकडं इतर रेग्युलर कॉलेजचाही काही अतिरिक्त लोड असेल तर त्यांना थोडंसं नजर चूक असू शकते, त्यांनाही शेअर करा ही. ठीक आहे, आणि ज्यांनी कोणी अपलोड केलेले आहेत त्यांनी आपल्या स्टडी सेंटरची जी कोऑर्डिनेटर असतात, समंत्रक म्हणतो आपण त्यांना फोन करायचा आहे, सांगायचं आहे मी सबमिट केले म्हणून, आणि लवकरात लवकर ती व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, म्हणजे तपासून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्ही लॉग इन केलात सरांनी तपासण्यात तर व्हेरीफाय म्हणून ऑप्शन येतं. ठीक आहे, आता बघूया सर्वच कोर्सेसची तारीख वाढलेली आहे का नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिसेल का इथं ह्याच पेजवर, होम पेजवर लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाईन, ह्याच्यावर क्लिक करा. यस, इथं पाहू शकता तुम्ही. ह्या पेजवर सिरियल नंबर, कोर्स कोड, कोर्स नेम, स्टेटस, स्टार्ट डेट, लास्ट डेट असं दिलेलं आहे. तुम्ही तुमचं ह्याच्यामध्ये सेमिस्टर वाईज पण दिलं आहे, ज्याचा ॲन्युअल असेल त्याचा ॲन्युअल पण दिलेलं आहे, सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आरामशीर आपण वाचून घ्यायचं आहे की आपला सेमिस्टर कोणता आहे. ठीक आहे, आणि जी कोणी रिपीटर विद्यार्थी असतील ज्यांचं ॲब्सेंटी पडलेली असेल होम असाइनमेंट दिलं नसल्यामुळं, अशाही लोकांचं रिपीटर विद्यार्थ्यांचंसुद्धा होम असाइनमेंट ऑनलाईन चालू झालेलं आहे. त्यांचीसुद्धा 3 जानेवारी 2025 शेवटची तारीख आहे. रिपीटर विद्यार्थ्यांनी तर ही तुम्हाला संधी दिलेली आहे, ही चुकायची नाही, ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे, काय केलेत हे सेकंड सेमिस्टरला मे-जून 2024ची जी एक्झाम होती त्या टायमाला होम असाइनमेंट ऑनलाईन चालू होतं सेकंड सेमिस्टरचं. त्यावेळेस काही लोकांनी दिलं नाही, त्यांना वाटलं की स्टडी सेंटरवाले सरच स्वतःच लिहून स्वतःच अपलोड करतील वाटले. बरं, असं नाही, आपल्या स्वतःच हँडरायटिंगमध्ये लिहायचे आहे आणि स्वतःच अपलोड करायचं आहे. स्टडी सेंटरची जबाबदारी फक्त
तुमची होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने तपासायचं आहे आणि तुम्हाला गुण द्यायचा आहे. एवढंच काम आहे त्यांचं, लिहिणं काम त्यांचं नव्हतं. ठीक आहे. तर मग अशी जी मे जून 2024ला ज्यांच्या मार्कवर ॲब्सेंट पडलेला आहे होम असाइनमेंटच्या मार्काच्या ठिकाणी किंवा कॉलेज असेसमेंट CA म्हणून येतो आपण त्याच्यात, CAच्या पुढी इंटरनल मार्कच्या पुढी त्याच्यामध्ये ॲब्सेंटी पडले असेल अशा लोकांनासुद्धा खुलं झालेली आहे वेबसाईट. त्यांनीसुद्धा ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करायचं आहे. मग त्यांचं जे ॲब्सेंटी पडले, ज्या सेमिस्टर पडले तीच सबमिट करायचं. आणि त्यांचं अगोदरचं रिपीटर असेल ना आताचं रेग्युलरचं बी असेल फ्रेशरचं, तर दोन्ही त्यांनी तिथं ऑप्शन असेल तर दोन्ही करून टाकू शकतात. ठीक आहे. तुम्ही प्रोफाईल उघडून पाहू शकता त्याच्यामध्ये तुमचं काय येते, दोन्ही पण येते का पाहू शकता. ओके, स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. कोर्स कोड, कोर्स नेम, स्टार्ट डेट, लास्ट डेट. बहुतांश सर्वच कोर्सेसचे फ्रेश जी स्टुडंट आहेत आणि जे रिपीटर आहेत त्यांचे सर्वांचेच ऑनलाईन होम असाइनमेंट चालू झाले आहेत. ते लिंक चालू झाले आहे. सगळ्यांची शेवटची तारीख 3 जानेवारी 2025 आहे. पाहू शकता तुम्ही. हो का, मी सर्व कोर्सेसची दाखवत आहे. आता काही लोकांना ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांच्या यूट्यूबच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये जाऊन त्याच्या पुढे ॲटोच्या पुढे क्लिक करून ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ पाहायचा आहे आपल्याला, ज्याच्यामुळे हे बारके फॉन्ट जे असतात ते तुम्हाला स्पष्ट दिसतात. ठीक आहे. काही आपले सबस्क्रायबर म्हणत होते की दिसना गेले सरी बारके फॉन्ट, तर यूट्यूबच्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जाऊन तुम्ही ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p क्लिक केलं की तुम्हाला हे बारके फॉन्ट दिसतील आणि तुम्हाला झूम करूनसुद्धा पाहता येईल. ठीक आहे. चला शेवटपर्यंत घेऊया पटकन. ओके, तर इथं दिसत आहे तुम्हाला शेवटचं सगळ्यांचीच तारीख 3 जानेवारी 2025च आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि बरेचसे व्हिडिओ येणार आहेत, त्याच्यापैकी ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सर्वच लोकांनी सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करायचं आहे. त्या घंटीवर क्लिक केलं की पुढे 2-3 ऑप्शन दिसतात. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमचं काम संपलं. ज्यावेळेस मी केव्हा व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. बाकीचे नोटिफिकेशन येतात का नाही, तसं आपल्या बी व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. तुम्हाला वेळेवर व्हिडिओ पाहता येईल. तसेच तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची सूचना, आपल्या चॅनलवर 3000 घंट्यांचा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे. यूट्यूबनं आपल्याला ईमेल केलेला आहे आपल्या ईमेल ॲड्रेसवर, आणि आपल्याला आता मेंबरशिप चालू करायला सांगितलेलं आहे यूट्यूबनं. आताच आपण मेंबरशिप चालू करणार नाही, जेव्हा केव्हा आपलं कंटेंट दुसरे इतरही कंटेंट येईन त्यावेळेस आपण मेंबरशिप चालू करूया. तोपर्यंत सध्या आपले व्हिडिओ फ्रीच असतील. फ्री व्हिडिओ आपले बंद होणार नाहीत. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.